नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आर.टी. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर आर.टी. प्रवेश प्रक्रियेचा डेमो फॉर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. अजून ऑनलाईन फॉर्म सुरू झाले नाही आहेत, तर सदरचा डेमो फॉर्म कसा भरायचा, ऑनलाईन फॉर्म पुढील 2 ते 3 दिवसानंतर सुरू होणार आहेत. तर अशी सध्या माहिती आहे. हे फॉर्म पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये कोणत्याही तारखेला लक्षात घ्या सुरू होऊ शकतात. तर फॉर्म सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. तर फॉर्म सुरू झाल्यानंतर तुमच्या चुका होऊ नये म्हणून आपण हा डेमो फॉर्म देत आहोत, जेणेकरून तुम्हाला फॉर्म कसा असतो, फॉर्ममध्ये काय काय भरावं लागणार आहे, तर ही माहिती तुम्ही पाहू शकता. चला तर वेळ न घालवता सदरच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर लक्षात घ्या की ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी तुम्हाला कोणतेही कागदपत्र अपलोड करावं लागत नाही आहे. तुम्हाला फक्त माहिती भरावी लागते. तर याच्यामध्ये विद्यार्थ्याचं म्हणजेच पाल्याचं आधार कार्ड, वडिलांचं आधार कार्ड, त्यानंतर कास्ट माहिती आणि त्याचबरोबर लक्षात घ्या भाडे करार असेल तर संबंधित पुरावा तुम्हाला माहिती फिल करावी लागते. तर अशा प्रकारचीच ही महत्त्वाची अपडेट आहे. कोणतंही कागदपत्र तुम्हाला फोटो सही अपलोड करावं लागत नाही. चला तर सदरचा डेमो फॉर्म कसा असतो या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया. प्रथम जे पोर्टल आहे, तर हे जे आर.टीची वेबसाईट आहे, याच ठिकाणी ऑनलाईन फॉर्म सुरू होतात. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी ऑनलाईन फॉर्म सुरू होतात त्यावेळी लक्षात घ्या की ते ॲप्लिकेशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन अशा प्रकारचं तुम्हाला टॅब पाहायला मिळेल. आर.टीच्या पोर्टलवरती देखील हा ऑप्शन आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन अजून तरी येथे फॉर्म सुरू झाले नाही आहेत. फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा न्यू रजिस्ट्रेशनचा टॅब पाहायला मिळेल. न्यू रजिस्ट्रेशन येथे क्लिक करावं लागेल आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना भरण्यासाठीची माहिती तुम्हाला येथे पाहायला मिळणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम जिल्हा निवडायचा असतो, आडनाव, त्याचबरोबर विद्यार्थ्याचं पहिलं नाव आणि विद्यार्थ्यांच्या वडिलांचं नाव, एवढी माहिती टाकावी लागते. याच्यानंतर चाइल्ड डिझॅबिलिटी, विद्यार्थी दिव्यांग आहे का, येथे यस असेल तर, नसेल तर नो टॅबवरती क्लिक करायचं आहे. बर्थडेट पॉपअप आयकॉन पाहायला मिळेल. येथे तुम्हाला बर्थडेट निवडायची आहे. इथे कॅपचा जो दिला आहे तो सेम कॉपी करायचा असतो आणि त्याच्यानंतर तुमच्या OTPसाठी चालू असणारा मोबाईल नंबर हा टाकायचा असतो. लक्षात घ्या तुम्हाला अशा प्रकारची बर्थडेटसाठी पॉपअप विंडो तुम्हाला पाहायला मिळेल. बर्थडेट निवडायचे, मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर लक्षात घ्या येथे रजिस्टर या टॅबवर क्लिक करावं लागतं. येथे वय देखील तुम्हाला आल्याचं पाहायला मिळेल. रजिस्टर या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर मोबाईलवरती आधार नंबर आणि पासवर्ड तुम्हाला आल्याचं पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारचा तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा युजर नेम आणि लक्षात घ्या पासवर्ड देखील तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा पोर्टलवरती यावं लागतं. पोर्टलवरती आल्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला न चुकता टाईप करावा लागतो. कॅपचा टाईप करून खाली लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करावं लागतं. त्याच्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो तुमच्यासमोर ओपन होणार आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजेच एकदा तुमची बर्थ डेट नोंदवलेली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा बदल करता येणार नाही आहे. आणि लक्षात घ्या एकापेक्षा अधिक अर्ज देखील तुम्हाला भरता येणार नाही आहेत. एकापेक्षा अधिक अर्ज भरले तर सगळेच अर्ज तुमचे रद्द होणार आहेत. त्यामुळे जन्मतारीख अथवा मोबाईल नंबर भरताना जो चुकला असेल तर सरळ तुम्हाला अर्ज डिलीट करायचा आहे आणि तुम्हाला नवीन फॉर्म भरता येणार आहे. अर्ज चुकला असेल तर फॉर्म डिलीट करावा. इतर एकापेक्षा अधिक अर्ज भरू नये अशी सूचना शासनामार्फत पोर्टलवरती देण्यात आलेली आहे. याच्यानंतर तुम्हाला चेंज पासवर्ड म्हणजेच जो पासवर्ड यापूर्वी दिलेला आहे तो तुम्हाला बदलण्यासाठीचं पेज ओपन होईल. ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथे तुमचा आल्याचं पाहायला मिळेल. ओल्ड पासवर्ड जो तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे तो टाकावा लागतो. नवीन पासवर्ड आहे 8 कॅरेक्टर ते 15 कॅरेक्टरमध्ये, एक कॅपिटल लेटर, एक नंबर आणि एक स्मॉल लेटर यांचा वापर करून पासवर्ड तुम्हाला सेम टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नवीन पासवर्ड सेव्ह होईल. तुम्हाला लॉग इन जो आहे त्याच्याबरोबर हा पासवर्ड वापरून तुम्हाला लॉग इन करता येणार आहे. याच्यानंतर पुन्हा तुम्हाला होम पेजवरती यावं लागणार आहे. तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड न चुकता टाईप करून कॅपचा टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा लॉग इनवरती क्लिक करावं लागेल आणि अशा प्रकारे पुन्हा प्रोसेस करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आता याच्यानंतर तुम्हाला माहिती भरण्यासाठीचं पेज तुमच्या स्क्रीनसमोर ओपन होणार आहे.
तर आता ऑनलाईन फॉर्ममध्ये लक्षात घ्या कोणकोणती माहिती भरावी लागणार आहे या संदर्भात माहिती आपण घेऊया. तर याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म आहे. येथे पाहू शकता की चाइल्ड, त्यानंतर ॲप्लिकेशन, स्कूल सिलेक्शन, समरी, ॲडमिट कार्ड, ग्रीवन्स आणि लॉगआउट. तर अशा प्रकारचे सब ऑप्शन पाहायला मिळतात आणि याच्यामध्ये डिलीट ॲप्लिकेशन देखील हा टॅब तुम्हाला पाहायला मिळतो. जर नावामध्ये किंवा बर्थडेटमध्ये चुका झाल्या असतील तर तुम्हाला डिलीट ॲप्लिकेशन करून नव्याने फॉर्म भरता येणार आहे. तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच विद्यार्थ्याचं जो पाल्य आहे त्याचं नाव, सर्वप्रथम लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि लक्षात घ्या मधलं नाव. संपूर्ण माहिती जन्म दाखला किंवा आधार कार्डवरती जसे आहे तसं टाकावं लागणार आहे. वडिलांचा आडनाव आणि त्याचबरोबर पहिलं नाव आणि मधलं नाव हे तुम्हाला मराठीत आपोआप आल्याचं पाहायला मिळेल. जर येत नसेल तर गुगल टायपिंग किंवा युनिकोडचा वापर तुम्ही करू शकता. आईचं पूर्ण नाव टाईप करावं लागणार आहे. त्यानंतर मराठीत देखील तुम्हाला या ठिकाणी नाव येईल. त्यानंतर वडिलांचं पूर्ण नाव, त्यानंतर वडिलांचं पूर्ण नाव मराठीमध्ये संपूर्ण माहिती आल्याचं पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या की पुढे बर्थ डेट आहे, ती बर्थ डेट तुम्हाला निवडायची आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर लक्षात घ्या की येथे बर्थ डेट अगोदर आल्याची पाहायला मिळेल. जेंडर निवडावं लागणार आहे, मेल फिमेल, आणि त्याच्यानंतर इथे वय देखील आल्याचं पाहायला मिळणार आहे. त्यानंतर पेरेंट्स स्टेटस लक्षात घ्या हा ऑप्शनल आहे. तुम्हाला या ठिकाणी जर पेरेंट स्टेटस आहे तो तुम्हाला कॅटेगरीमध्ये लक्षात घ्या जनरल, त्यानंतर विडो, त्यानंतर अनेक ऑप्शन आहेत. सिंगल पॅरेंटर लक्षात घ्या या ठिकाणी जनरल हा ऑप्शन सगळ्यांना निवडायचा आहे. तर हा ऑप्शनल आहे, भरायचा असेल तर भरू शकता, अन्यथा गरज नाही. त्याच्यानंतर लक्षात घ्या पालकांनी पूर्ण पत्ता आहे तो तुम्हाला पुढे एडिट या ऑप्शनवरती लक्षात घ्या तुम्हाला क्लिक करून तुम्हाला पत्ता भरायचा आहे. तर याच्यामध्ये हा करंट ॲड्रेस टाकते वेळी लक्षात घ्या तुम्हाला तुमचा रूम नंबर, हाऊस नंबर, बिल्डिंग नंबर संपूर्ण टाकायचा आहे, स्ट्रीट टाकायचा आहे, लोकॅलिटी टाकायची आहे, लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड. तर यासाठी तुम्हाला ऑप्शन नंतर येणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जिल्हा टाकायचा आहे, तालुका येणार यादीमधून टाकायचा आहे, गाव देखील टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लक्षात घ्या यापूर्वी तुम्ही RT अंतर्गत प्रवेश घेतलेला आहात का, तर या ठिकाणी तुम्हाला नो म्हणायचं आहे. येस म्हटला तर तुमचा अर्ज सबमिट होणार नाही आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला गुगल लोकेशन भरण्यासाठीचं पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या याच्यानंतर सेव्ह अँड एडिट गुगल ॲड्रेस, तर या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर गुगल मॅप ओपन होईल आणि गुगल मॅपवरून तुम्हाला तुमचं जे घर आहे किंवा तुम्ही जो ॲड्रेस टाकलेला आहे तर अशा ठिकाणी ही जी लाल रिबन आहे ती तुम्हाला न्यायची आहे. लक्षात घ्या ही रिबन तुम्ही कुठेही मूव्ह करू शकता. तुम्हाला वरून लोकेशन तुम्हाला तुमचं घर असेल किंवा बिल्डिंग असेल ती पाहता येणार आहे आणि या लोकेशनला सेट करायचं आहे आणि खाली वरती आणि येथे सेव्ह अँड अपडेट या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर लक्षात घ्या लोकेशन चुकली असेल तर तुम्हाला 5 संधी दिल्या जाणार आहेत. 5 संधीमध्ये तुम्हाला लोकेशन टाकायचे आहेत. लक्षात घ्या एकदा का तुम्ही लोकेशन सेट केलं त्यानंतर लक्षात घ्या सेव्ह अँड अपडेट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे सर्च टॅब देखील आहे. सर्च टॅबचा वापर करून देखील तुम्ही लोकेशन शोधू शकता. त्यानंतर पुन्हा सेम पेज ओपन होईल. लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आल्याचं पाहायला मिळेल आणि संपूर्ण माहिती पाहून सेव्ह या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर ॲप्लिकेशन डिटेल भरण्यासाठीचं पेज ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड आता पहिली निवडायचं आहे. रिलिजन या ठिकाणी तुमचा धर्म, हिंदू वगैरे जे काय असेल ते निवडायचं आहे. कॅटेगरी OBC, ओपन, जनरल कुठली जी कॅटेगरी आहे ती निवडायची आहे. याच्यानंतर लक्षात घ्या तुमचे पाल्य दिव्यांग आहे का, तर इथे नो म्हणायचं आहे, असेल तर येस म्हणायचं आहे. त्यानंतर HIV अफेक्टेड किंवा ग्रस्त पाल्य आहे का, असेल तर येस, अन्यथा नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तुमच्याकडे आधार कार्ड नंबर आहे का, तर असेल तर येस म्हणून आधार नंबरचा इथे बॉक्स ओपन होईल तर आधार नंबर टाकायचा आहे. नो म्हटला तर पावती टाकण्यासाठीचं पेज ओपन होईल तर पावती टाकायची आहे. ॲन्युअल इन्कम आहे, वार्षिक उत्पन्न ते टाकायचं आहे. पॅन कार्ड जरी असेल पालकांचं ते टाकू शकता. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे पालकांचा आणि पेरेंट ईमेल ID टाकायचा आहे. तर लक्षात घ्या संपूर्ण माहिती भरल्यानंतर हा जो बॉक्स आहे तो महत्त्वाचा आहे. तर या बॉक्समध्ये तुम्हाला कागदपत्र पडताळणी ज्यावेळी पंचायत समिती शिक्षण विभागामध्ये होते तर लक्षात घ्या कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ती तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. तर लक्षात घ्या जे कॅन्डिडेट रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत असतील तर त्यांना इन्कम
सर्टिफिकेट हा ऑप्शन येत नाही आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर इन्कम सर्टिफिकेट हा ऑप्शन येतो. मग सगळे तुमच्याकडे ॲड्रेस प्रूफ आहे का, इन्कम सर्टिफिकेट आहे का आणि बर्थ सर्टिफिकेट आहे का, तर लक्षात घ्या ही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत. दिव्यांग असेल किंवा हँडिकॅप्ड असेल तर हँडिकॅप प्रूफ, कोविड म्हणजेच लक्षात घ्या कोविड मध्ये ज्या पाल्याचे वडील किंवा आई जर मृत्यू झाला असेल किंवा निधन झालं असेल तर त्यांच्यासाठी सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे लक्षात घ्या रिझर्व कॅटेगरीतील लाभार्थ्यांसाठी, आणि मेडिकल सर्टिफिकेट याच्या विग्रस्त पाल्यासाठी लागणार आहे. तर हा बॉक्स महत्त्वाचा असतो. जे हायलाईट होतील ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहेत. यस म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे. दिव्यांगत्वाच्या प्रकारमध्ये अशी संपूर्ण माहिती येईल. जो प्रकार असेल तो टाकायचा आणि पुढे दिव्यांगत्वाचं पर्सेंटेज तुम्हाला निवडावे लागतात. त्याच्यानंतर स्कूल सिलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 1 किलोमीटर अंतरावरच्या शाळा, 3 किलोमीटर अंतरावर शाळा, त्यापेक्षा जास्त किलोमीटरच्या अंतरावरच्या शाळा. तुम्ही संपूर्ण माहिती निवडलीत की तुम्हाला इथे पाहू शकता की 1 किलोमीटर तुमच्या घरापासून जेवढ्या शाळा RT अंतर्गत आहेत शाळांची लिस्ट पाहायला मिळेल. 1 किलोमीटरपेक्षा जास्त असतील तर अपात्र शाळा म्हणजे त्याच्यापेक्षा तुम्हाला ह्या शाळा निवडता येणार नाही आहेत. पात्र शाळा म्हणजेच निवडता येणार आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच तुम्हाला फक्त 10 शाळाच ऑप्शनमधून निवडता येणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला ज्या शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश घ्यायचा आहे RT अंतर्गत ती शाळा पहिली निवडा आणि इतर ऑप्शन तुम्ही सिक्वेन्सनुसार निवडू शकता. अशा प्रकारे इथे तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळेल. सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे किलोमीटर डिस्टन्स. तर हा बघायचा आहे. जेवढं किलोमीटर कमी येईल ती महत्त्वाची बाब ठरणार आहे. तर अशा प्रकारे शाळा निवडून झाल्यानंतर सेव्ह हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही निवडलेला शाळा आहे तो डेटा तुमचा सेव्ह होईल. 1 किलोमीटर, 3 किलोमीटर किंवा त्याच्या आसपास किंवा त्याच्या लांब शाळा निवडू शकता. संपूर्ण माहिती सेव्ह केल्यानंतर फॉर्म सबमिशन आहे. संपूर्ण एकदा माहिती वाचण्यासाठी तुम्हाला फॉर्म दिला जाईल. फॉर्म वाचून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लिस्ट ऑफ डॉक्युमेंट अवेलेबल, ॲड्रेस प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट अशा प्रकारे सर्टिफिकेटची यादी पाहायला मिळेल. हीच यादी आहे तुम्हाला फायनली ज्यावेळी कागदपत्र पडताळणी होते तेव्हा लागते. त्यानंतर लक्षात घ्या संपूर्ण माहिती झाल्यानंतर पाहून झाल्यानंतर खाली कन्फर्म अँड सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. एकदा का कन्फर्म अँड सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही आहे. तर लक्षात घ्या माहिती भरून झाल्यानंतर पॉपअप विंडो येईल. ओके या टॅबवर कन्फर्म करण्यासाठी क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर फॉर्म सबमिट होईल. फॉर्म सबमिट झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्मची पावती मिळेल. ही रिसिप्ट डाउनलोड करून ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. तर RT प्रवेश प्रक्रियेची लॉटरी लागेपर्यंत तुम्हाला प्रतीक्षा करायचं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण भरलेला फॉर्म तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वीचा डेमो फॉर्म कसा असतो पालकांनी नक्की पहा, जेणेकरून त्यांना या संदर्भात प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा प्रकारे RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भातली ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात सर्व अपडेटसाठी आपल्या फक्त योजना या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.